राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका. फडणवीसांचे सडेतोड उत्तर. म्हणाले, राहुल गांधी म्हणजे रिजेक्टेड माल. इराण इस्रायलमधील वाढत्या तणावाचा परिणाम आता जागतिक स्तरावर जाणवू लागलेला असून या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना काही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी सोन्याची खरेदी टाळण्याचे, परदेश दौरे कमी करण्याचे, पेट्रोलचा वापर मर्यादित ठेवण्याचे आवाहन केले. तसेच ऊर्जा बचतीसाठी कंपन्यांनी शक्य असेल तिथे वर्क फ्रॉम होम पद्धतीचा अवलंब करावा असंही त्यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान मोदी यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली. सरकारकडून दिले जाणारे हे सल्ले नसून गेल्या काही वर्षात धोरणात्मक अपयशाचे संकेत आहेत. देशातील परिस्थिती अशी झाली आहे की आता नागरिकांना काय खरेदी करावी, कशावर खरेदी खर्च कमी करावा याबाबत सूचना द्याव्या लागत आहेत, अशी टीका राहुल गांधी यांनी केली. दरम्यान राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. देशामध्ये सर्वाधिक रिजेक्टेड नेता म्हणजे राहुल गांधी आहेत. रिजेक्टेड मालाला आम्ही महत्त्व देत नाही, त्यांना दोष देता येत नाही, कुठेतरी त्यांची समज कमी आहे, अशा शब्दात फडणवीस यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. की आता ज्या प्रकारची जागतिक परिस्थिती तयार झालेली आहे त्याचा सर्व देशाच्या अर्थव्यवस्थांवर एक मोठा ताण पडतो आहे. आपल्या बाजूला पाकिस्तानमध्ये पेट्रोलचे भाव 450 रुपये इतके वर गेलेले आहेत. ती कमतरता आहे. आपल्या भारतामध्ये माननीय प्रधानमंत्र्यांमुळे पेट्रोल, डिझेल, गॅस सगळ्या गोष्टी आपल्याला मिळत आहेत. पण मोदीजींनी सांगितलेलं आहे की आपल्याला अनिर्बद्ध वापर करता येणार नाही. सप्लाय चेन्सवर जे प्रेशर आहे त्याचा विचार करता आणि आपला जास्तीत जास्त परकीय चलन आपल्याला वाचवता कसं येईल हे बघता या प्रत्येक गोष्टीत आपण ज्या प्रकारे रॅशनलायझेशन करू शकू ते केलं पाहिजे. हे आव्हान अतिशय योग्य अशा प्रकारचं आव्हान आहे आणि त्याला सगळ्यांनी प्रतिसाद द्यावा अशी आमची विनंती आहे. राहुल गांधींनी टीका केली आहे की ते म्हणतात तुम्ही रोड शो मध्ये मोदीजी स्वतः एवढ्या गाड्या वापरतात, बाकी असं आहे. मोदीजींनी जे सांगितलं त्याचा जर अर्थ राहुल गांधींना कळला नाही तर आता त्यांना दोष देता येत नाही. कुठेतरी त्यांची समजच कमी आहे. पण तो जनतेला कळला आहे आणि त्यामुळे जनता रिस्पॉन्ड करेल. केरळमध्ये मुख्यमंत्री तडजोड करणारे पंतप्रधान आहेत, त्यांच्याकडून देश चालवणं होणार नाही हे राहुल गांधींचं म्हणणं. असं आहे, देशामध्ये सर्वात रिजेक्टेड नेता हे राहुल गांधी आहेत. रिजेक्टेड माल आहे. आता त्याला तुम्ही महत्त्व देता, आम्ही देत नाही. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, मुंबई.